आज आपण लहान मुलांसाठी खमंग झटपट मूग डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण ही खिचडी कुकर मध्ये करतोय, तर कुकर मध्ये इथे मी 2 चमचे तूप घालून घेते। तूप चांगले गरम होऊ द्या। तूप चांगले गरम झालेले आहेत। आता यामध्ये घालूया, इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण ठेचून टाकल्यामुळे आपली खिचडी एकदम खमंग आणि चवदार होते। लसूण मंद आचेवर आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। इथे आपल्याला लसणाचा रंग बदलायचा नाहीये, फक्त 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं बस। इथे माझा लसूण परतून झालेला आहे। आता यामध्ये घालूया, इथे मी 1 कप बासमती तांदूळ आणि 1/4 कप इथे मुगाची डाळ मी घेतलेली आहे। 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास अगोदर ही भिजत घालू शकता। आता यामध्ये मी 1 हिरवी मिरची घालते, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता। चवीनुसार मीठ आणि 1/4 चमचा इथे मी हळद घालते। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे तांदूळ हळद मीठ आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये घालूया, 2 ग्लास इथे मी पाणी घालते। आता कुकरचे झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं मंद आचेवर कुकर ठेवून द्यायचा। कुकर थोडा वेळ थंड झाल्यानंतर आपल्याला कुकर उघडायचा आहे। तुम्ही बघू शकता, ते छान असं आपल्या खिचडीला रंग आलेला आहे आणि चवीला ही खिचडी खूप छान लागते। तुमच्या घरात लहान मुलं असेल तर नक्की ही खिचडी ट्राय करा। इवन मोठी सुद्धा ही खिचडी तितक्याच आवडीने खातात। चला तर आता आपण ही खिचडी सर्व करूया। अजून यावर घालूया आपण 2 चमचे साजूक तूप आणि याचबरोबर इथे मी बॉबी घेते, तुम्ही पापड वगैरे सुद्धा घेऊ शकता। तयार आहे आपली खमंग खिचडी। तुम्ही अशी खिचडी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।